विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी आणि विद्यार्थ्यांना स्पर्धेचं थोडंसं महत्त्व कळावं, त्यासाठी प्रश्न मंजुषा घेतली होती आणि घेत आहोत। इथून पुढे आपण दर शनिवारी किंवा महिन्यातून 2 वेळा तरी शनिवारच्या दिवशी प्रश्न मंजुषा घेत राहणार आहोत। त्यामध्ये आपण गणित आणि विज्ञानाचे बेसिक प्रश्न विचारणार आहोत। विद्यार्थी तुम्हाला काही प्रश्न विचारतील, शिक्षक विचारतील आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही हात वर करून द्यायचे। असे 4, 5, 6, 8, 10 जेवढे प्रश्न असतील ते प्रश्न विचारून झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिले त्या विद्यार्थ्यांना आपण स्टेजवरती बोलवणार आणि त्यांना परत 2-3 प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नाचं जो अचूक उत्तर देईल शेवटी आपण हे फिल्टर करत जाऊन एका विद्यार्थ्याची निवड करणार। विद्यार्थी जर जास्त व्हायला लागले तर प्रश्नांचा स्तर थोडासा अवघड होत जाईल। आजही आपण प्रायोगिक स्तरावरती हा उपक्रम घेणार आहोत। 10 मिनिटांमध्ये हा उपक्रम संपन्न होणार आहे। राजश्री गुंजाळ आणि अपेक्षा शिंदे आपल्याला गणिताशी संबंधित काही प्रश्न विचारतील, तर त्यामध्ये उत्तर देताना एक गोष्ट करायची आहे, घाई करायची नाही आणि सर्व सन्माननीय माझे सहकारी बंधू भगिनींना विनंती करेन की ज्याचा हात वरती प्रथम गेला असेल त्याच्याकडे आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे प्रथम संधी आपण त्याला देण्याचा प्रयत्न करूया। हात वरतीच गेला नाही तर अवघडच होईल, परंतु आपण बघूया या विद्यार्थ्यांना आपल्या आज आपण गणिताशी संबंधित काही प्रश्न विचारणार आहोत, त्याची सुरुवात आपण करणार आहोत। आणि समजा तुम्हाला असं वाटत असेल की प्रश्न चुकीचा आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही भाष्य करू शकता की नाही सर इकडून जे उत्तर आलेलं आहे ते चुकीचं आहे, म्हणजे तुम्हाला उत्तर करेक्शन करायला पण चान्स इथे दिला जाणार आहे। एखाद वेळेस असा असेल की प्रश्न विचारला जाईल, त्याचं उत्तर तुमच्याकडून योग्य दिलं जाईल आणि इकडून सांगितलं जाईल की हे उत्तर अयोग्य आहे, उत्तर जो सांगणार असेल की उत्तर हे आहे, तर त्यामध्ये जर कोणाला करेक्शन करायचं असेल तर ते करेक्शन आपण करू शकता। आता काही प्रश्न विचारण्यासाठी मी या दोन्ही विद्यार्थिनींना विनंती करतो आणि त्यानंतर मी सुद्धा एखाद दुसरा प्रश्न विचारणार आहे। सहकारी बंधू भगिनी 5वी ते 10वीला जे गणित शिकवता त्यांनाही असं वाटलं आता की एखाद दुसरा प्रश्न त्यांनी विचारला, त्यांनी स्टेजवरती येऊन तो प्रश्न विचारला तर हरकत नाही। वर्तुळ किती अंशाचा असतो? वर्तुळाच्या अंशात्मक माप किती आहे? इथपर्यंत आवाज आला पाहिजे। 360 अंश हे उत्तर बरोबर। राष्ट्रीय गणित दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय गणित दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय गणित दिवस केव्हा साजरा केला जातो? शेवटी उत्तर चुकीचं आहे। चुकीचं आहे। 10वीचे विद्यार्थी तुम्हाला प्रश्न कळलाय का? राष्ट्रीय गणित दिवस कधी असतो? तारीख सांगायची। नोव्हेंबर पण चुकीचं आहे। 22 डिसेंबर सांगितलं का यांनी? यांच्यासाठी टाळ्या वाजवा। अरे काही वाटलं पाहिजे तुम्हाला, आपण गणिताचे विद्यार्थी, लहान विद्यार्थी, जर समजा शिक्षकांनी सांगितलं नसेल तर खरंच अभिनंदन तुमचं।